नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय की आर-टी मार्फत नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी आणि पहिली यापैकी कोणत्या वर्गाला प्रवेश मिळतो? सो याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. तत्पूर्वी इग्नाइट पाठशाला या ॲपवर आणि यूट्यूबवरती भरपूर सारे तुम्हाला मार्गदर्शनपर बॅचेस आम्ही चालू केलेले आहेत आणि तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ पण यूट्यूबला आम्ही टाकत असतो, ते बघत जा. आणि ह्या चॅनलवरती तुम्हाला शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती आम्ही देणार आहोत, देत आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. फ्रीमध्ये हे सगळं तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. एकाच प्लॅटफॉर्मवरती कुठे जायची गरज नाही. अगदी पहिलीपासून 12वीपर्यंतचं शिक्षण विभागाचे काही निर्णय आले, काही बदल झाला, स्पर्धात्मक परीक्षा आहे, गव्हर्नमेंटच्या योजना आहे, शिष्यवृत्ती आहे, सगळ्यांची माहिती या चॅनलवरती मिळणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. सो इग्नाइट पाठशालावरती फार कमी फीमध्ये हे कोर्सेस चालू आहे. नवोदय एक्झामची बॅच आहे आपल्याकडे, स्कॉलरशिप 4थी 5वी 7वी 8वीची बॅच आहे, ऑलिम्पियाडची बॅच आहे, NTS, MTS, सैनिकी स्कूल, होमी बाबा, मंथन, NMMS सारख्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्ही इग्नाइट पाठशालाचा ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. त्याचबरोबर RT संदर्भात बॅचेस आम्ही चालू केले. एक लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. ह्या बॅचमध्ये RT बद्दल डिटेल माहिती मी देत असतो. सो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त 49 रुपीजमध्ये. RTची पहिल्या टप्प्याची प्रोसेस चालू झाली आहे आणि बॅचमध्ये पण लेक्चर चालू झाले. सो 49 रुपीजची बॅच लगेच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे. आणि इथे नावाचा एक शिष्यवृत्ती योजना आमच्याकडे अवेलेबल आहे. जे विद्यार्थी आता 4थीला किंवा आता 5वीला जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा इथेचा फॉर्म भरून द्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. सो हा फॉर्म जर भरला, ही एक्झाम तुमची 19 तारखेला होणार आहे आणि 19 तारखेला एक्झाममध्ये तुम्ही पहिल्या 600 विद्यार्थ्यांमध्ये आला तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला. मग 2024मध्ये बघा हे एक नोटिफिकेशन आलं होतं. ते नोटिफिकेशन तुमच्या समोर मी ठेवतो. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलंय काय की प्ले ग्रुप नर्सरीला तुमचं वय किती असावं, ज्युनियर के-जीला, सीनियर के-जीला आणि पहिला किती वर्ष असावं. कमीत कमी बघा 3 वर्षापासून 4 वर्ष 5 महिने 30 दिवस हे नर्सरी, ज्युनियर के-जीला 4 पासून 5 वर्ष 5 महिने 30 दिवस, सीनियर के-जीला 5 वर्षापासून 6 वर्ष 5 महिने 30 दिवसापर्यंत या दरम्यानचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो RTला. आणि पहिलीसाठी बघा तुमचं वय 6 वर्षापासून 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असावं लागेल. कधीपर्यंत तर त्या ज्या वर्षासाठी तुम्ही ॲडमिशन घेणार त्या वर्षी. जसं की ह्या वर्षाला तुम्ही RTमधून फॉर्म भरणार असाल तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्या मुलाचं वय, मुलीचं वय हे या दरम्यान पाहिजे. 6वी पासून 7 वर्ष 5 महिने 30 दिवसाच्या दरम्यान पाहिजे. आता तुम्ही हा सर याचं सांगितलं, ह्या तिघांचं का? हे तिघांचं त्याने नोटिफिकेशन दिलं आहे. पण तुम्ही बघा आता RTमध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला फक्त पहिलीलाच इथे ॲडमिशन घेता येतं. नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जीला नाही आहे. त्याबद्दलचं अपडेट पण तुम्ही चेक करू शकता. RT अंतर्गत कोणत्या वर्गासाठी प्रवेश आहे तर फक्त पहिलीसाठीच प्रवेश दिला जातो. थोडक्यात काय, RT अंतर्गत 25% आरक्षण हे खाजगी अनुदानित नसलेल्या म्हणजे सरकारी स्कूल नसलेल्या, सरकारच्या अंडर नसलेल्या अशा खाजगी शाळांमध्येच असतं. हे आरक्षण पहिली इयत्ताला सुरू होताना लागू होतं. एकदा प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थी 8वीपर्यंत मोफत शिक्षण घेतो. त्याचबरोबर अजून एक माहिती अशी की नर्सरी, के-जी, UKG साठी RT प्रवेश प्रक्रिया नसते. महाराष्ट्रात तर नाहीच आहे. काही शाळांमध्ये प्री प्रायमरी वर्ग असले तरी RT प्रवेश फक्त पहिलीसाठीच होतो. तुमच्या आजूबाजूला अशाही स्कूल असेल जिथे तुम्हाला प्री प्रायमरी स्कूल आहे, नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, पण ते RTच्या अंतर्गत येत नाही. फक्त पहिलाच RTमध्ये ॲडमिशन घेता येतो. दुसरी, तिसरी किंवा इतर वरच्या वर्गासाठी RT अंतर्गत प्रवेश मिळत नाही. पहिलाच मिळतो. तुम्ही वयात बसत असाल, फॉर एक्झाम्पल आत्ता तुमचा मुलगा मुलगी पहिलीला आहे, 6 वर्षापासून 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस या दरम्यान त्याचं वय जर येत असेल तर त्यांनी एकदा फॉर्म भरला, त्याचा नंबर नाही लागला, परत दुसऱ्या वर्षी त्यांनी फॉर्म भरला, तो ह्याच वयात येत असेल, बसत असेल, तो फॉर्म भरू शकतो. तो काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे त्यांनी ह्या वर्षात कदाचित पहिली कंप्लीट केली आहे आणि परत फॉर्म भरून सिलेक्शन झाला, तो परत पहिलीला बसू शकतो, पहिलीला जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. मात्र नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जीला इथे RT मार्फत ॲडमिशन प्रोसेस नाही आहे. फक्त पहिल्याच ॲडमिशनची प्रोसेस आहे. थोडक्यात बऱ्याच पालकांचा हा प्रश्न होता आणि अशाच बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी या बॅचमध्ये देत असतो. सो ही बॅच लगेच जॉईन करा. इग्नाइट पाठशाला ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे. काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. RTचा पहिला टप्पा चालू झाला, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी तयारीत राहा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.